धाराशिव तालुक्यातील खांडघरी येथे शेताच्या वादातून वाद झाला होता। त्यामध्ये एकाला गंभीर दुखापत झाली होती। उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे नातेवाईकांनी आक्रमक होऊन मृतदेह न्याय मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवलाय। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक झाले होते। अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांनी दोषीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह हलवला। त्यावर अत्याचार होत आहे। तो माणूस आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे। ह्या माझ्या चुलतीला त्या माणसाने 3-4 वेळेस मारलेला आहे। तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे। महिलांविरुद्ध हात उचलणाऱ्याला अटक झाली पाहिजे, फाशीची शिक्षा भेटली पाहिजे, माझी कळकळीची विनंती आहे। शेतीचं जुनं प्रकरण होतं। ह्यांच्या नावावर 7/12/8 पूर्ण क्लिअर आहे। एवढं क्लिअर असताना बी त्यांचं ते वहिवाटून खात असताना बी इथं माझंच आहे, इथं हेच आहे, तुम्ही इथं यायचंच नाही, नाही तर तुम्हाला जीवच मारतो असं त्यांना सारखं धमकी यायला लागले त्या लोकांच्या। धमकी यायल्यावर ह्यांनी काय केलं, आपली जी तक्रार आहे ती दिवाने ह्याच्यामध्ये आपल्या कोर्टामध्ये ही केली। मग कोर्टातले जेवढे निकाल आहे ते पूर्ण निकाल कोर्टातले पूर्ण निकाल ह्यांच्या बाजूने आले आणि कोर्टाने आदेश जारी केला की बाबा ह्यांची एकनाथ महाराज यांची जमीन आहे, ह्यांच्या वहिवाटून खाऊ द्या आणि जे आरोपी आहेत ते 7-8 जण ह्यांच्यावर ह्यांनी जर तिथं वहिवाटून खाताना अडथळा जर करीत असेल पोलिसांनी कारवाई करण्यात यावी। मग आम्हाला काय केलं, आम्ही 8 दिवस मग त्याच्या धमक्या लागल्या निकाल लागल्यावर मग 8 दिवस आम्ही पोलीस स्टेशनला चक्र मारतो। आम्हाला धमक्या आल्या, ते आमच्या जीवाला धोका आहे। मग जी PSI आहेत आणि जी बीट अंमलदार जी काय लोखंडे मॅडम आहेत त्यांनी दखलच घेत नाही। त्यांना आम्ही तक्रार द्यायला गेलं की त्यांनी वकिलाला फोन लावायचा। वकिलांना फोन लावला, त्यांनी वकिलांनी काय सांगितलं की लगे आम्हाला लगे सावत्र भावाची वागणूक द्यायची। हे तुमचं काय ना, आम्ही सांगितलं त्यांना, आम्ही बोलून घेऊ, तुम्ही तर थांबू नका। फोन केला की शांत बसायची की आम्हाला पोलीस स्टेशन म्हणजे त्या वकिलाचं घर आहे, असा विषय झाला। ठीक आहे, कुठलं प्रकरण आणि कधी घडलं होतं? काय आणलं इथं? डेड बॉडी आहे ॲम्ब्युलन्समध्ये आणि आम्ही डेड बॉडी आम्हाला SP साहेबांना सुद्धा भेटू देत नव्हती। पोलिस भेटू देत नव्हते आम्हाला इकडे यायचं होतं। ते सोलापूरून पेशंट आमची 4 वेळेस गाडी अडवली, मागे पुढे गाड्या लावून तिकडे गाड्या घेऊन गेले। काल आपल्याकडे एक तक्रार आली होती। त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं होतं की ते जे आपलं येत आहे ते त्यांना गंभीर दुखापत झाली होती का, त्यांना रॉडने हातावर आणि पायावर, दांड्यावर, डोक्यावर मार लागला होता। त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर 109 BNS प्रमाणे गुन्हे दाखल केले होते, जे जुना 307 होता IPCच्या। त्या अनुषंगाने आपला तपास चालू होता। त्याच्यात त्यांनी 6 आरोपीचं नाव दिले होते। आज त्यांचा मृत्यू झाला होता, तर त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या SP ऑफिसला। आपण जे ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती, आपण त्यांच्याशी बोलले। त्यांची 2 मागणी होती जनरली। एक तरी आपल्या काहीतरी त्यांना FIR मध्ये ॲड करायचे होतं, ते आपण करत आहे ऑलरेडी। आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती, ते पण आपण घेतली आहे आणि ते कायद्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार आहे।